नाशिक महापालिकेत सत्ता आणण्यासाठी अवघ्या काही काळापूर्वी राज ठाकरेंनी ज्या द्वेषानं छगन भुजबळांच्या विरोधात रान उठवलं होतं ते सत्तेसाठी राज यांना गुंडाळून ठेवावं लागल्याचं चित्र राज्यानं अनुभवलंय। मागच्या वेळेला नाशिक पालिकेत मनसेनं भाजपच्या साथीनं सत्ता काबीज केली, पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्हीत वादविवाद सुरू झाले आणि अखेर पालिका निवडणुकीत भाजपनं मनसेला सोडत पुन्हा शिवसेनेशी घरोबा केला। परिणामी मनसेच्या हाती असलेली एकमेव पालिकाही जाणार असं वाटत असतानाच मनसेच्या साथीला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष धावणारे आणि राज ठाकरेंचा सत्तेचा एकमेव किल्ला शाबूत राहिला। नाशिकचा विकास आदरणीय राज साहेबांच्या संकल्पनेमधून जो नाशिक शहराची सुधारणा करायची तिच्यावर आम्ही पहिले भार देणार आहे आणि ते काम पूर्णत्व करू राज साहेबांच्या आशीर्वादाने। नाही, महापालिकेची जी थोडीशी आर्थिक घडी विस्कटलेली आहे ती नीट करून जनरल कामापेक्षा सुद्धा ही वार्डातली कामं लोकांची होणं, करदात्यांना न्याय देणं आणि सामान्य जो नगरसेवक पहिल्यांदा निवडून आला त्याच्या वार्डात अधिकाधिक कामं करणं याला प्राधान्य देण्याची गरज आहे असं माझं मत आहे। नाशकात मनसेच्या अशोक मुर्तडकांना 75 मतं मिळाली आणि ते महापौर पदावर विराजमान झाले। त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या युतीच्या सुधाकर बडगुजर यांना 44 मतं मिळाली। आमदार अपूर्व हिरे यांच्या एका नगरसेवकानं तटस्थ राहणं पसंत केलं। माकपचे 2 नगरसेवकही तटस्थ राहिले। अपक्षांनी मनसेला मदत केली, त्या बदल्यात अपक्षांचं प्रतिनिधित्व करणारे गुरमीत बग्गा उपमहापौर झाले। पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, भुजबळ यांच्या कारभारावर राज ठाकरे तुटून पडले होते, पण सत्तेसाठी राजनी अखेर सगळा राग, आवेश गुंडाळून ठेवल्याचं चित्र नाशकात पाहायला मिळतंय। छगन भुजबळांवर तोंडसूक घेणारे, मफलर आवळा म्हणणारे आज त्यांचीच मफलर गळ्यात घालून फिरतायत। मला वाटतं यात काही वेगळं सांगण्यासारखं नाही आहे। ही यांची छुपी युती होतीच, मनसे आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची छुपी युती होती, ती आज प्रूव्ह झालेली इथे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की सत्तेसाठी हे लोक काय करू शकतात हे सुद्धा आज दिसत आहे। आम्ही कायम सांगत होतो मनसे ही डमी पार्टी आहे, ही चालवणारे शरद पवार आहे आणि ते आज इथं सिद्ध झालंय। मनसेनं नाशकातली पालिकेची सत्ता मिळवली खरी, पण राष्ट्रवादीसोबत ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी घरोबा केलाय तो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूमरँग ठरू शकतो। राज ठाकरेंनी आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कारभाराविरोधात ठिकठिकाणी ताशेरे ओढले होते। मनसेचे नाशकात आमदार आणि पालिकेत सत्ता आली तीच मुळात भुजबळांवर टीका करू। आता त्याच भुजबळांसोबत सत्तेचं गणित मांडल्यानं नाशकात विधानसभेची निवडणूक राज ठाकरे कुठल्या मुद्द्यांवर आणि कोणत्या तोंडानं लढवणार असा सवाल विचारला जातोय। पक्षामध्ये निवडून आलेले अधिकृत नगरसेवक जर कोणी फोडणार असेल, घोडेबाजार करणार असेल, या शहरामध्ये ही अशी अपप्रवृत्ती मोठी होऊन द्यायची का नाही, हे सगळे पक्षांनी एकत्र बसले, अपक्ष एकत्र बसले आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की ही प्रवृत्ती कुठंतरी थांबली पाहिजे। आमची युती वगैरे हा काही विषय नाही। अपक्ष उपमहापौर आहेत, अभ्यासू त्या सभागृहामध्ये महापौर आणि उपमहापौरांना अनुभव आहे, अशीच माणसं या ठिकाणी बसलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जर आमची युती असती तर त्यांनी स्वतःचा उपमहापौर बसवला असता। राज ठाकरे कधी राष्ट्रवादीवर तुटून पडतात तर कधी शिवसेना, भाजपवर। दुसरीकडे ते मोदी, गडकरी हे कसे त्यांचे मित्र आहेत हे सांगत राहतात, पण सत्ता मिळवायची असली की ते कधी शिवसेनेला पाठिंबा देतात तर कधी राष्ट्रवादीला तर कधी काँग्रेसला। परिणामी राज ठाकरेंची आणि मनसेची विश्वासार्हता खालावतीये आणि त्याचा फटका जसा त्यांना लोकसभेत बसला तसा तो विधानसभेतही बसू शकतो आणि सत्तेचा नाशिक पॅटर्न त्यात भर घालताना दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।